टाइम्स ऑफ नगर, आपल्या हक्काचा आवाज. नमस्कार, आपण पाहताय टाइम्स ऑफ नगर. आज आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा टाइम्स ऑफ नगरमध्ये हार्दिक स्वागत. आज मुकुंदनगरच्या राजकारणामध्ये एक मोठा बॉम्ब फुटणार आहे. आज मुकुंदनगरचं राजकारण पुन्हा एकदा तापणार आहे. काही दिवसापूर्वी 4 दिवसापूर्वी मुकुंदनगरमध्ये वाद झाले होते आणि ती बातमी सुसाट पद्धतीने पसरली होती. त्यापेक्षा जास्त आजची मोठी घडामोड होणार आहे. माजी नगरसेविका खान मिनाज जाफर या काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार आहेत आणि त्यांचे चिरंजीव सामाजिक कार्यकर्ते बाबा खान हे आज मुकुंदनगरमध्ये थोड्याच वेळात येणार आहेत. आणि माजी नगरसेवक जे रिजवाना शेख त्यांचे पती सामाजिक कार्यकर्ते फारुख भाई हे आज बाबा खान यांना पाठिंबा देणार आहेत. फारुख भाई देखील या ठिकाणी उपस्थित आहे. आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत आणि काहीच वेळामध्ये बाबा खान यांचं या ठिकाणी आगमन होणार आहेत. बाबा खान या ठिकाणी येणार आहेत आणि आपण पाहणार आहोत की बाबा खान या ठिकाणी येत आहेत. आपण त्यांची पण एकदा प्रतिक्रिया घेणार आहोत की एकंदरीत बाबा खान यांचं काय वलय आहे. बाबा खान हे फारुख शेख हे त्यांना पाठिंबा देण्यासाठी आलेले आहेत. माजी नगरसेवक काँग्रेसचे असलेले फारुख शेख आपल्यासोबत आहेत. आपण सामाजिक कामामध्ये अनेक वर्ष काम केलं. आपल्या पत्नी ह्या काँग्रेसच्या माजी नगरसेविका आहेत. कशा पद्धतीने आपण निवडणुकीतून माघार घेतली आणि आज अचानकपणे बाबा खान यांना जाहीर पाठिंबा देत आहेत. काय आपलं हे राजकीय गणित आहे? नाही, गणितचं काहीच नाही आहे. आम्ही मित्र आहेत. सगळ्यात अगोदर जे आहे, मी बाबा खान यांचा मित्र आहे. 5 वर्ष आम्ही बरोबर फिरलो, काम केले. त्यांच्या कामावर मला बोलून घेत होते ते. आणि आमचं दोघांचा असा ठरला होता का जर एकच सर्वसाधारण महिला झाली तर मी बाबा खान यांना सपोर्ट करणार. त्यासाठी मी कुठंतरी खान बाबाचा आपल्यावर दबाव आहे? नाही, दबावाचं काहीच नाही आहे. मित्र आहे माझे. ते दबाव पाठिंबा का देत? पाठिंबा आता मी शब्द दिला होता त्यांना. शब्द दिला होता की मी तुमच्या फाईटमध्ये उभं राहणार नाही, मी तुम्हाला सपोर्ट करणार. राजकारणामध्ये फारुख भाई आपण पाहतो, राजकारणामध्ये आई वडिलाच्या विरोधामध्ये, वडील मुलीच्या विरोधामध्ये, मुलगी भावाच्या विरोधामध्ये असं एकंदरीत राजकारण होतं. कुठंतरी तुम्ही मैत्रीसाठी शब्द जपला. शब्द जे आहे त्याला महत्त्व असतो. शब्द मी दिला ते मी आज पूर्ण केला. बाबा खान निवडून येतील वाटतं? हो, नक्कीच येणार. नक्की. बाबा खान यांचं देखील या ठिकाणी बाबा खान आलेले आहेत आणि बाबा खान यांची देखील आपण प्रतिक्रिया जाणून घेऊयात. बाबा खान, कशा पद्धतीने राजकीय आपण हे सगळं गणित आखता? सगळ्यात मोठं तर हे विषय आहे, मी फारुख जे मेंबर आहे यांचे मनापासून हृदयापासून खूप खूप त्यांचे धन्यवाद. त्यांनी एवढा मोठं माझ्यासाठी नाही का त्याग केला की कुणी करू शकत नाही का. माझा सक्का भाऊ पण असतं ना यांच्यासमोर, त्यांनी देखील हे पाऊल उचललं नसतं. पण फारुख मेंबर जे आहे ते रनिंग नगरसेवक होते. यांनी 7 वर्ष मुकुंदनगर प्रभागामध्ये खूप चांगल्या पद्धतीने मुकुंदनगरमध्ये कामं केलेली आहे. त्या देखील पण फारुख मेंबर यांनी मला जे पाठिंबा दिलं, आता माझा विजयी मुकुंदनगरमध्ये हे थोडक्यात निश्चित झालेलं आहे. एवढी मोठी ताकद जे फारुख मेंबर हे दर्गा दायरेचे आहे गावठाणचे, एवढी मोठी ताकद माझ्या मागं आज जी आली तर मला कुठंतरी असं वाटतं व माझ्या कार्यकर्त्याला असं वाटतं की गुलाल आम्ही आजच खेळला पाहिजे, असं माझ्या स्वतःची मनापासून आता ही इच्छा होत आहे. आणि ही जी इलेक्शन जे आहे, माझे जेवढे मुकुंदनगरचे वासी लोक आहे, मोठे भाऊ असो, लहाने भाऊ असो, आणि जे माझे लाडकी बहीण आहे, माझे जे आईसारखे जेवढे महिला आहे, यांनी देखील मला भरपूर प्रतिसाद दिलेला आहे. आणि मी परत एकदा फारुख मेंबर यांचे माझ्या कार्यकर्तून व माझ्या परिवाराच्या वतीने फारुख मेंबर यांचे मनापासून आभार मानतो. आपण एकंदरीत पाहतोय की काल अशी माहिती मिळाली, अशी बातमी आली की ह्याच दरबार चौकामध्ये असद ओवीसी हे MIMच्या कार्यकर्त्यांच्या प्रचारासाठी येणार आहेत आणि त्याच्या आदल्या दिवशी बाबा खानने हे काय नवीन रचलेलं आहे. ह्याच दरबार चौकामध्ये आपण फारुख शेख यांचा पाठिंबा घेत आहे. काय आपली स्ट्रॅटेजी पुढे असणार आहे? मी आपली जी मुलाखत झाली होती 2-4 दिवसापूर्वी, तुम्हाला मी त्या दिवशी पण एकच सांगितलं, ओवीसी साहेबांनी माझ्यासाठी एक दिवसनी काही होणार नाही. त्यांनी 4-5 दिवस 15 तारखेपर्यंत ओवीसी साहेब इथं थांबायला पाहिजे. मोठा नेता येणार आहे, त्यासाठी कुठंतरी शांतता नांदली पाहिजे. त्याच्या 1 दिवस अगोदरच आपण नवीन भूकंप आज या मुकुंदनगरमध्ये केलाय. बघा, ग्राउंड लेवलचे जे मुकुंदनगरची जनताने ज्यांना निवडून दिलेलं आहे ते आज फारुख मेंबर यांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे. ते ओवीसी काय इथं काय नगरसेवक होते काय? ओवीसी मी तुम्हाला आत्ता पण काय म्हणतो, ते बाबा खानसाठी ना 2-4 दिवस इथं थांबले पाहिजे.
तरी पहा तुम्ही मुकुंदनगरची जनता काय 16 तारखेला निकाल देणार हे सगळे नगरकर पाहायला उत्सुक आहे. फारुख भाई, अनेक वर्ष आपण काँग्रेसमध्ये होतात, अनेक वर्ष सामाजिक वलय आपल्याला आहे, आणि कशा पद्धतीने आजचं राजकारण आपण पाहताय? नाही का, आजची जी परिस्थिती आहे, खानबाबा जे आहे ते ग्राउंड लेवलवर काम करणारे आहे आणि ते निवडून येतील. विश्वास आहे? हो, नक्की. मैत्रीसाठी एवढं मोठं योगदान तुम्ही दिलं, तो शब्द दिला होता ना, शब्दाला महत्त्व असतं. शब्दासाठी गेलात की मुकुंदनगरकरांच्या विकासासाठी गेलात? विकास तो होणारच ना. बाबा खान सारखा माणूस जर निवडून आला तो विकास होणार. नक्कीच या ठिकाणी, ह्याच ठिकाणी ओबीसी येणार आहेत, आणि ओबीसी येण्याच्या अगोदरच बाबा खान यांनी एक नवीन राजनीती या ठिकाणी आखलेली आहेत. ह्याच मैदानावर, ह्याच चौकामध्ये उद्या ओबीसींची सभा आहे, आणि बाबा खान आज नवीन काय करताय याच्याकडे सगळ्या मुकुंदनगरकरांचं लक्ष लागलं होतं. स्टँडिंग नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते फारुख शेख यांचं मोठं वलय मुकुंदनगरमध्ये आहे. मुकुंदनगरमध्ये त्यांचा मोठा जनसंपर्क आहे, त्याच पद्धतीने बाबा खान यांचा देखील मोठा जनसंपर्क आहे. आणि अचानकपणे फारुख शेख यांच्या जाहीर पाठिंब्यामुळे मुकुंदनगरमध्ये एक नवीन राजकीय वातावरण तापणार आहे. नक्कीच पुढील भूमिका बाबा खानची काय असेल हे नक्कीच पुढे पाहूयात. त्यासाठी पाहत राहा टाइम्स ऑफ नगर. या ठिकाणी आपण पाहतोय की फारुख शेख यांचा मोठ्या प्रमाणामध्ये बाबा खान यांचे कार्यकर्ते आलेले आहेत, आणि त्यांचा या ठिकाणी सत्कार समारंभ सुरू आहे. कुठंतरी फारुख भाई यांनी शब्दाला कुठंतरी मान दिलेला आहे.